नमस्कार. आता मी तुम्हाला एक थोडंसं जास्तीची माहिती सांगण्यासाठी हे बघा साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा याचे शत्रू तुम्हाला सांगितले होते मी. कोसेक थीटा, सेक थीटा आणि क्वाड थीटा यांची काही जास्तीची सूत्र सांगतो बघा. मोर फॉर इन बघा, हे दोघं मित्र लक्षात ठेवा. हे खाली एक जे नाही हे मित्र आहेत. हे दोघं मित्र, हे दोघं मित्र आणि हे दोघं मित्र पण आहेत, शत्रू पण आहेत. हे तुमच्यासारखं आहे, कधी मित्र आहेत कधी शत्रू आहेत. इज दॅट क्लिअर? आणि समोर जे आहेत हे मात्र शत्रू आहेत. ओके. माझा समजा साइन थीटा बरोबर साइन बरोबर कॉस 90 झालं थीटा आणि कॉस थीटा बरोबर साइन 90 झालं थीटा. हे सूत्र आपलं झालेलं आहे बरोबर. हे दोन सूत्र आपली ही काय दिलेली आहेत तुम्ही बरोबर. त्यानंतर आता हे दोघं कोसेक थीटा बरोबर सेक 90 झालं थीटा आणि सेक थीटा बरोबर कोसेक 90 झालं थीटा. हे दोघांची झाली. हे दोघांची कसं हे दोघांची टॅन थीटा बरोबर क्वाड 90 झालं थीटा. टॅन बरोबर क्वाड, क्वाड बरोबर बरोबर. त्यानंतर आणखी एक सूत्र सांगितलं तुम्ही टॅन थीटा गुणिले टॅन 90 थीटा बरोबर 1. कळतंय का? तसंच क्वाड थीटा गुणिले क्वाड 90 थीटा बरोबर 1 करून पहा तुम्ही येतं का. अशा पद्धतीने नवीन सूत्र बघा. साइन बरोबर कॉस 90 वजा कॉस बरोबर साइन 90 वजा कोसेक बरोबर सेक 90 वजा सेक बरोबर कोसेक 90 वजा टॅन बरोबर क्वाड 90 वजा थीटा क्वाड बरोबर टॅन 90 वजा थीटा ही सूत्र सांगितली. आता टॅन बरोबर काय सांगितलं साइन सेक कॉस हे शत्रू सांगितलं मी. मग साइन बरोबर 1 कोसेक थीटा असतो. साइन बरोबर 1 कोसेक असतो बघा. कारण शत्रू आहेत ना. हा वरती आहे म्हणून हा खाली आहे. आता याला वरती घेतलं तर हा खाली राहील. म्हणजे कोसेक थीटा बरोबर 1 साइन. कॉस थीटा बरोबर कॉस बरोबर 1 सेक. सेक बरोबर 1 कॉस बरोबर आहे का. टॅन बरोबर 1 क्वाड आणि क्वाड बरोबर 1 टॅन. एक वरती आला तर दुसरा खाली जातो लक्षात ठेवायचं. आणि साइन छेद कॉस या दोघांचा भाग करा. टॅन बरोबर साइन छेद कॉस. मी आता सांगितलं टॅन आणि क्वाड एकमेकांचे उलटे येतं. मी याला फक्त उलट करायचं म्हणून क्वाड थीटा बरोबर कॉस छेद साइन. अशा पद्धतीने एवढी सूत्र इयत्ता 10वीला आपल्याला अभ्यासायची आहेत त्रिकोणमितीमध्ये ट्रिग्नोमेट्री मध्ये. म्हणून तुम्हाला माहिती असावी फॉर युअर मोर इन्फॉर्मेशन हे तुम्हाला मी सांगितली. आता आपण काही ठराविक कोनांच्या किमती काढायला शिकूया. म्हणजे समजा 0 30 45 90 60 बघा 0 30 45 60 आणि 90 हे जे 5 कोण आहेत 1 2 3 4 5 या कोनांच्या किमती काढायला आपल्याला शिकायचंय. म्हणजे समजा साइन 0 किती साइन 0 साइन 30 साइन 45 साइन 60 साइन 90 कॉस 0 कॉस 30 कॉस 45 कॉस 60 कॉस 90 याच्या किमती याच्या व्हॅल्यूज आपल्याला अभ्यासाला आहेत. तर त्या मेजर्स ऑफ सम अँगल्स मेजर ऑफ 30 मेजर ऑफ 60 मेजर ऑफ 90 मेजर ऑफ 0 हे काढायला आपल्याला शिकायचे. त्याचा चार्ट मी तुम्हाला सांगतो. नीट सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. सगळ्यात प्रथम 0 बघा 0 30 बरं जाऊ द्या आधी 0 ला 4 0 1 2 3 4 अशा 4 0 ते 4 अशा संख्या लिहायच्या. 4 ने भागून डिवाइड बाय 4 0 भागिले 4 1/4 2/4 3/4 4/4 प्रत्येकाला 4 ने भागा. 0 ते 4 ला 4 ने भागा. झालं. सोपे रूप द्या. सिंप्लिफाय सोपे रूप द्या ज्याला आपण सिंप्लिफाय म्हणतो. 0 भागिले 4 म्हणजे 0 1 भागिले 4 तसंच राहील. बे 2 4 1/2 3/4 तसंच राहील. 4 4 गेले 1. स्क्वेअर रूट वर्गमूळ घ्या
आता बघा शून्याचा वर्गमूळ शून्यच आहे. 1 हा 1 चा वर्ग आहे, 4 हा 2 चा वर्ग आहे. 1 हा 1 चा वर्ग आहे, 2 कुणाचाच वर्ग नाही म्हणून वर्गमुळात 2 लिहा. 3 कुणाचा वर्ग नाही म्हणून वर्गमुळात 3 लिहा. 4 हा 2 चा वर्ग आहे आणि हा 1. Root of 0 is 0. It is the square of 1. So 1. Square root of 1 is 1. It is the square of 2. It is square of 1. It is not a square of any number. So take a root 2. Root 3. It is the square of 2. आणि square of 1. बघा फक्त दोन ठिकाणी लक्षात ठेवायचं. 2 चं वर्गमूळ वर्गमूळ 2, 3 चं वर्गमूळ वर्गमूळ 3. ह्याच्या किमती आल्या, ह्या झाल्या साइनच्या किमती मिळाल्या तुम्हाला. चार तयार केला बघा मी लगेच. ही जी पहिली किंमत आहे 0 0 डिग्री ही 30 अंश, 0 30 चढत्या क्रमाने 45 60 अंश आणि 90 अंश. बघा बरं का हे साइनच्या किमती निघाल्या. इथं धरायचं असं असं पकडून असं आणायचं म्हणजे मी असं उडत आणलं तर 1 इथं येईल बघा. त्याच्या मागे वर्गमुळात 3/2 येईल, त्याच्या मागे 1 वर्गमुळात 2 येईल, मग 1/2 आणि मग 0. ह्या कॉसच्या किमती आहेत. इट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस. उडत आणलं बघा 1√3/2 1/√2 1/2 0 झालं. पण मी एक सूत्र तुम्हाला सांगितलं tan म्हणजे कोण sin छेद cos. हे दोघांचा भागाकार करायचा आहे म्हणून tan. हे दोघांचा भागाकार करूया. 0/1 शून्याला कुणीही भागलं तर उत्तर 0च राहतं. हे दोघांचा भागाकार 1/2 भागिले वर्गमूळ 3/2. हे भागिले हे उलट होईल. 1/2 गुणिले हे वर राहील, हे खाली 2 गेला. एक छेद वर्गमूळ 2 भागिले 1/2. हे भागिले गुणिले होईल, कॅन्सल होईल. 1 त्याच संख्येने भागाकार भागाकार 1 येतो. वर्गमूळ 3/2 भागिले 1/2. हे उलट करा, 2 गेट कॅन्सल, 2 कॅन्सल होईल. वर्गमूळ 3 आणि 1/0 होईल. हे दोघांचा भागाकार. 0ने भागणे ही क्रिया अजून अस्तित्वात नाही म्हणून इथं अव्याख्येय म्हणजे नॉट डिफाईन अशा पद्धतीने त्यांच्या किती मिळाल्या बघा. पुन्हा एकदा सांगतो. 0 ते 4 संख्या लिहा. प्रत्येकीला 4 ने भागा. डिवाइड बाय 4. सिम्प्लिफाय सोपं रूप द्या. 0/4 0 0/4 0 1/4 तसंच 2 ने भागलं 2 2 4 1/2 राहिलं. या असंच 4 ला 4 ने भागलं 1 येईल. याचं रूट घ्यायचं आहे वर्गमूळ. 0चं वर्गमूळ 0 1चं 1 याचं 2 1चं 1 याचं वर्गमूळ 2 याचं वर्गमूळ 3 याचं 2 आणि 1चं 1च. याला असं धरून इकडे आणलं. हे साइनच्या किमती मिळाल्या, ह्या कॉसच्या मिळाल्या आणि दोघांचा भागाकार 0/1 0 हे भागिले हे 2 गेले म्हणजे 1/3. हे सारखं आहे म्हणून 1 भागाकार. हे 2 गेले म्हणजे वर्गमूळ 3 आणि 0ने भागता येत नाही म्हणून असं चिन्ह काढायचं. याला अव्याख्येय मराठीमध्ये याला काय म्हणतात? अव्याख्येय म्हणजे इंग्लिश मध्ये म्हणतात नॉट डिफाईन. म्हणजे किंमत काढता येत नाही, भागता येत नाही. आता ह्या ज्या किमती मिळाल्या ह्या मला कशाच्या किमती मिळाल्या बघा. याच्यात कसं वाचायचं बघा. साइन बरोबर का 0 किंमत कोणती 0ची आहे. साइन 0 साइन 0 किती आहे 0. साइन 30 बरोबर साइन 30 1/2. साइन 45 1/2. साइन 60 वर्गमूळ 3/2. साइन 90 1. साइन 90 किती 1. कॉस 0 1 आहे. कॉस 30 वर्गमूळ 3/2. कॉस 45 1/2. कॉस 60 1/2. कॉस 90 0. टॅन 0 0. टॅन 30 1/3. टॅन 45 1. टॅन 60 वर्गमूळ 3 आणि टॅन 90 नॉट डिफाईन्ड अव्याख्येय. अशा पद्धतीने आपण एवढ्या किमती काढू शकतो.
म्हणजे 1 2 3 4 5 5 गुणिले 10 5 ते 15 किमती ह्या आपल्याला आता अभ्यासाला आहेत आणि यांचा उपयोग करून आता आपण गणित सोडवणार आहोत. यांचा उपयोग करून वी कॅन फाइंड द व्हॅल्यूज. तर तुम्हाला एक 2-3 गणितं घेऊन दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे लक्षात ठेवा. आता लर्न करा, पाठ करा, काही पण करा, पण त्याच्या किमती तुम्हाला सांगता आल्या पाहिजे. मग आपण हा चार्ट जो आहे हा कसा तयार केला मी, असा प्रत्येकाने तयार करायचा घरी जाऊन. म्हणजे स्वतः आपल्याला चार्ट तयार करता येतो का, आणि परीक्षेच्या अगोदर आपण पाठीमागे तो चार्ट तयार करायचा. म्हणजे तेवढ्या 15 किमती या तुमच्या कागदावर चार्ट मध्ये असतील. आता बघा किंमत काढा, ज्याला फाइंड व्हॅल्यू म्हणतात. फाइंड व्हॅल्यू बघा 2 tan 45 अंश cos 30 अंश आणि sin 60 अंश. त्यानंतर फाइंड काढा cos 56 अंश आणि sin 34 अंश. दोन वेगवेगळ्या प्रकारचे गणित आहेत. आधी आपण हे 2 गणितं घेऊया आणि मग बघूयात पुढे काय करायचे. या टाईपची गणितं पुस्तकामध्ये आहेत. फक्त आपल्याला काय करायचं हे कळलं पाहिजे. पहा, सध्या तुम्हाला मी फक्त चार्ट बनवायचं सांगितलं होता. चार्ट कसा तयार करायचा आणि सूत्र जे हे लक्षात ठेवा एवढी. आता बघा, आता किंमत काढा. हा tan 45 cos 30 आणि sin 60. तुम्ही जो चार्ट तयार केला होता मगाशी तो तुम्ही परीक्षा अगोदर करणार आहात. त्याच्यात किमती बघून द्यायच्या. tan 45 एक आहे बघा, cos 30 वर्गमुळात 3/2 आहे, sin 60 हा पण वर्गमुळात 3/2 आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्या चार्ट मधून त्या किमती तुम्हाला लिहायच्या आहेत. आणि आता बरोबर चिन्ह देतो बघा. 2 गुणिले tan 45 एक आहे बघा, अधिक cos 30 वर्गमुळात 3/2 वजा sin 60 वर्गमुळात 3/2. 2 1 2 अधिक वर्गमुळात 3/2 वर्गमुळात 3/2. मला वाटतं चिन्ह वेगळी आहे, असमान चिन्ह वजाबाकी करू. मग त्या संख्येत ती संख्या वजा केली म्हणजे उत्तर 0 येते. 4 वजा 4 0. तसं वर्गमुळात 3/2 वजा वर्गमुळात 3/2 0 म्हणजे कॅन्सल होते. हे त्याचं उत्तर असेल. येतंय का लक्षात? या किमती हा कुठून लिहिल्यात मी चार्ट वरून लिहायच्यात आणि ह्या याच्यात फक्त भरायच्या. यू कॅन इझिली फाइंड द व्हॅल्यूज. आता हे टाईपचं गणित ह्या सूत्रावर आधारित मित्रांचे सूत्र म्हणतो मी त्याला. थिटा आणि 90 वजा थिटा म्हणजे मित्रांचे सूत्र. आलं लक्षात? बघा, इथे 56 नाही, 34 आहे. कोटी कोणाचे सूत्र म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. या दोघांची बेरीज 56 आणि 34 90 आहे बघा. म्हणजे कोटी कोण झाले एकमेकाचे. यातला हा एक जण घ्यायचा फक्त. cos थिटा सूत्र झाले बघा. cos थिटा बरोबर sin आणि cos मित्र आहेत. cos थिटा बरोबर sin 90 वजा थिटा आहे बघा सूत्र. मग मी इथं cos 56 लिहितो. थिटा जे 56 घेतलं. sin 90 वजा 56 ही वजाबाकी करा. ही वजाबाकी 34 अंश म्हणजे cos 56 अंश बरोबर sin 34 अंश असं उत्तर आलं. हे कोटी कोण असल्यामुळे इट्स कॉम्प्लिमेंटरी अँगल्स येते. सम ऑफ मेजर ऑफ टू अँगल इज 90 डिग्री. ज्या दोन कोणाची बेरीज 90 असते त्यांना कोटी कोण किंवा कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणतात. त्याचे फॉर्म्युले आहेत बघा. मग मी cos दिसतंय म्हणून मी cos सूत्र लिहिलं. cos थिटा बरोबर sin 90 बाय थिटा. cos 56 बरोबर sin 90 56. आता बरोबर सूत्र घेतलं. cos 56 म्हणजे sin 34 भागिले sin 34 आहेच बघा. भागाकार 1 येईल. या ठिकाणी हे गणित संपलं. अशा पद्धतीने एकदम सोपी गणित आहेत बघा. मला असं वाटतंय या ठिकाणी ही 2 गणित तुम्हाला समजली असतील तर मी पुढच्या गणिताकडे जातो. बरोबर ह्या प्रकारचे गणित आहेत बघा. मी फाइंड म्हणजे sin 40 अपॉन cos 50
किंमत काढा. आता बघा इथे साइन आहे 50 आणि 40 90 आहे. मग साइन थिटा बरोबर काय हे बघा सूत्र cos 90 वजा थिटा साइन 40 आहे बघा म्हणजे काय cos 90 वजा 40 बेवजाबाकी करा cos 50 म्हणजे sin 40 बरोबर sin 40 इज इक्वल टू cos 50. चला बरोबर चिन्ह द्या इज इक्वल टू sin 40 म्हणजे cos 50 sin 40 म्हणजे cos 50 आणि भागिले cos 50 असंच भागाकाराला 1. अशा पद्धतीने तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता. इथे का लक्षात अजून एकदा फाइंड द व्हॅल्यूज फाइंड किंवा किंमत काढा. sin 45 गुणिले cos 45 वजा sin 30 बरोबर. जेव्हा 0 30 45 60 90 येतं तेव्हा त्या चार्ट मधल्या तक्त्यामधल्या किमती यूज करायच्या. sin 45 cos 45 आणि sin 30 sin 45 cos 45 sin 30 बघा चार्ट मध्ये बघितलं तर हे 1/2 1/√2 हे सुद्धा 1/√2 आणि sin 30 हे 1/2 आहे. चला किमती भरूया. sin 45 1/√2 हे 1/√2 1/2 1/2 वजा हे 1/2 वर हाफ आधी गुणाकार करू 1 1 1 √2 × √2 म्हणजे वर्गमूळ 2 गुणिले वर्गमूळ 2 म्हणजे √4 वर्गमूळ 4 म्हणजे दोन्ही 1/1 हाफ -1 हाफ कॅन्सल होईल. 1/2 वजा 1/2 सेम आहे फक्त चिन्ह काय आहे साइन आर डिफरंट. त्या संख्येतून ती संख्या वजा केली अपोजिट संख्या अपोजिट नंबर्स आहेत विरुद्ध संख्या आहे म्हणून त्याचा आन्सर आहे 0. तर अशा पद्धतीने तुम्ही पहिले दोन गणित सहज सोडू शकाल. आपण सोडवलेले आहे. तिसऱ्या गणिताकडे जाऊयात. नीट लक्ष द्या. इट इज अ राईट अँगल ट्रायंगल ACB हा 3 दिलाय हा 4 दिलाय. जेव्हा तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल काटकोन त्रिकोणामध्ये दोन बाजू दिलेल्या आहेत 2 साइड्स देर गिवन यू कॅन इझिली फाइंड द थर्ड साइड. तुम्ही तिसरी बाजू लगेच काढू शकता. तुम्ही मराठीत लिहाल त्रिकोण ACB हा काटकोन त्रिकोण आहे. ट्रायंगल ACB इज काय राईट अँगल ट्रायंगल बरोबर आहे. बाय पायथागोरस प्रमेयाने हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे कर्ण वर्ग म्हणजे हायपोटेनस AB स्क्वेअर बरोबर साइड 1 बाजू 1 AC वर्ग AC स्क्वेअर बाजू 2 BC स्क्वेअर BC वर्ग हा पायथागोरस वापरला. यात किमती भरा. AB माहिती आहे का नाही. AC 3 स्क्वेअर म्हणजे 3 चा वर्ग 4 स्क्वेअर म्हणजे 4 चा वर्ग 9 + 16 म्हणजे 25 दोघा वर्गमूळ घेऊ टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड वर्ग निघून जाईल. हा 5 चा वर्ग 5 स्क्वेअर म्हणजे उत्तर आलं 5. आता त्या गणितात काय विचारलं मी पाहिलं सुद्धा नाही. पान नंबर 110 वर या ठिकाणी हे गणित दिलेले आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला त्रिकोण ACB मध्ये कोन C 90 AC 3 BC 4 तर पुढील किमती काढाय त्याच्या किमती काढाय त्यांनी तुम्ही काढा. बघा कोणत्या किमती काढायला सांगितलं तुम्हाला. बघा sin A sin B cos A आणि tan B अशा किमती काढायला सांगितलं बरोबर आहे. मग मी पायथागोरस वापरला तिसरी बाजू काढली. आता sin A म्हणजे इथं जाऊन बसा sin A मग लगेच आठवलं पाहिजे आपल्याला कोसभाच्छेद कर्ण अपोजिट अपॉन हायपोटेनस. हा काटकोनासमोरची म्हणजे हा कर्ण म्हणजे हायपोटेनस आहे आणि याच्या कोनासमोरची बाजू याच्या समोरील अपोजिट BC येईल. बघा BC छेद कर्ण म्हणजे हायपोटेनस AB. आता फक्त BC किती 4 आहे AB किती 5 संपलं. अशा किमती तुम्हाला काढायच्या. cos A इथं बसा ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस
लगतची बाजू म्हणजे ऍडजस्टंट AC, कर्ण म्हणजे हायपोटेनस म्हणजे AB, म्हणजे 3/5. इथंच बसा. टॅन म्हणजे कोसबा छेद कोलबा. अपोजिट अपॉन ऍडजस्टंट म्हणजे BC छेद AC. आता साइन B म्हणजे इथे बसायचं. बघा इथे बसायचं. साइन अपोजिट अपॉन हायपोटेनस, अपोजिट अपॉन हायपोटेनस AC अपॉन AB. कोसबा AB AC, कर्ण AB, AC अपॉन AB, AC छेद AB म्हणजे 3/5. टॅन B इथे बसा. कोसबा छेद कोलबा, याची कोणासमोरील बाजू AC आहे, लगतची BC आहे. अपोजिट अपॉन ऍडजस्टंट AC अपॉन BC म्हणजे 3/4. कॉस झालं कॉस B. ऍडजस्टंट अपॉन याची ऍडजस्टंट ही आहे, हायपोटेनस ही आहे, लगतची ही आहे, कर्ण ही आहे, BC छेद AB म्हणजे 4/5. अशा पद्धतीने तुम्ही किमती काढू शकता. त्रिकोणामध्ये 3 पैकी 2 बाजू दिल्या तर पायथागोरस तुम्ही उरलेली बाजू काढायची. यू विल गेट इझिली थर्ड साइड. तुम्हाला तिसरी बाजू मिळेल आणि त्यावर तुम्ही अशी गुणोत्तर लिहू शकता. या ठिकाणी आणखी एक गणित आहे बघा, पान नंबर 110 वर. ते गणित घेऊया. बघा, इन राईट अँगल ट्रायंगल, ट्रायंगल PQR. बघा PQR इथं थीटा आहे बघा. इन दॅट राईट अँगल ट्रायंगल PQR काय म्हटलंय? अँगल Q 90, कोन Q 90 अंश आहे, म्हणून ट्रायंगल PQR इज राईट. काटकोन त्रिकोण आहे हा राईट अँगल ट्रायंगल बाय पायथागोरस थेरम. आता या ठिकाणी बघा, हायपोटेनस म्हणजे कर्ण PR बरोबर हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 बाजू 1 PQ वर्ग, बाजू 2 QR वर्ग. हे मी लिहून ठेवलं फक्त. बघा काय काय दिलंय बघा. थोड्या वेळात नाव पुसतो बरं का. या ठिकाणी तुम्हाला काय दिलंय की अँगल Q 90, अँगल R थीटा. बघा कोन R जो आहे तो या ठिकाणी थीटा दिलेला आहे आणि साइन थीटा बरोबर 5/13 हे तुम्हाला दिलेलं आहे. ज्या वेळेस असं तुम्हाला गुणोत्तर दिलं जाईल, इफ यू हॅव गिवन रेशो, ज्या वेळेस तुम्हाला असं गुणोत्तर दिलं जाईल त्यावेळेस काय करायचं नीट पहा. आता बरोबर नीट समजून घ्या. ही पद्धत 10वीला सुद्धा आहे. दॅट मेथड इज इन द 10th स्टँडर्ड ऑल्सो. सो sin थीटा इज इक्वल टू 5/13 हे तुम्हाला दिलंय. तर या ठिकाणी याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय फक्त आपल्याला एवढं दिलेलं बघा. हे गुणोत्तर दिलंय. आपण मराठीमध्ये किंवा इंग्लिश मध्ये लिहायचं बघा. कोसबा छेद कर्ण अपोजिट अपॉन हायपोटेनस. ही आकृती आहे. थीटा इथं आहे, बसा इथं. सांगा याची कोसबा, ही कोसबा PQ अपोजिट आणि कर्ण हायपोटेनस. बरोबर हे समजलं का? चौकोनात बघा म्हणजे याचा अर्थ PQ किती आहे 5, PR किती आहे 13. पण हे गुणोत्तर आहे, इट इज अ रेशो. मग ह्या किमती नसतात त्या, इट इज अ मल्टिपल. ह्या किमती नसतात त्या, पटलाशील संख्या असतात. म्हणून याला के लावायचा, याला के लावायचा. म्हणजे PQ किती होईल 5K आणि PR किती होईल 13. ही सगळ्यात महत्त्वाचं बरं. PQ झाली 5K, PR झाली 13K. आणि मग त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण आहे. ट्रायंगल, ट्रायंगल PQR इज राईट अँगल ट्रायंगल बाय पायथागोरस थेरम. पायथागोरसच्या प्रमेयाने पायथागोरस दिला. बघा आता PR आहे का माहिती आहे.
13k², 13k चा वर्ग, PQ 5k चा वर्ग आणि हा QR वर्ग असेल. 13 चा वर्ग 169 आणि k चा k वर्ग 169k², 5 चा 5² 25k². हा QR स्क्वेअर असंच ठेवा. हा इकडे वजा होईल. QR स्क्वेअर इज इक्वल टू 169k² मायनस 25k². बघा 169k² मायनस 25k² म्हणजे दोघांची वजन किती 144 144k². 169k² मायनस 25k², 169 मधून 25 गेले 144 आणि k² तसंच. टेक दोन्ही बाजू वर्गमूळ घेऊन टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड QR इज इक्वल टू स्क्वेअर निघून जाईल. हा कितीचा आहे 12 चा, हा कोणाचा आहे k चा. म्हणजे उत्तर आलं 12k. QR आला 12k, PQ आला 5k, हा आला 13k. आणि 9 त्यांनी सांगितले फाइंड cos theta and tan theta. cos theta आणि tan theta. बघा sin theta बघा. इथं बसायचं अपोजिट अपॉन ऍडजस्टंट, सॉरी साइन म्हणजे अपोजिट अपॉन हायपोटेनस, समोरची भागिले कर्ण, PQ छेद PR. नाव बदलण्यात येईल PQ छेद PR. PQ 5k आणि 13k, k गेला म्हणजे 513. cos theta ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस, लगतची बाजू भागिले कर्ण, QR छेद PR. QR 12k आणि कर्ण 13k. tan theta कोसवा छेद कोलवा, अपोजिट अपॉन ऍडजस्टंट, PQ छेद QR. 5k छेद 12k. अशा पद्धतीने आपण जर तुम्हाला एखादं गुणोत्तर दिलं असेल गिवन एनी रेशो तर तुम्ही इझिली फाइंड आउट द व्हॅल्यूज. सोपी पद्धत आहे. सेम एक या पद्धतीचे एक गणित मी घेतो म्हणजे तुम्हाला ही पद्धत कळेल. एक गणित घेतो, अजून नीट लक्ष द्या. नीट लक्ष द्या. एक लास्ट एक्झाम्पल ऑफ दॅट टाइप म्हणजे तुम्हाला ती सोडत आली पाहिजे. बघा इन ट्रायंगल ABC angle B 90, AB is equal to 24, BC is equal to 7 and sin theta is equal to sin tan theta is equal to 24/7. फाइन सगळे किती काढू आपण थीटाचे. आता बघा हा ही आकृती तुम्हाला दिलेली आहे, थीटा दिलेला आहे ABC, हा B90 त्रिकोण ABC इन ट्रायंगल म्हणजे याच्यात मध्य म्हणायचं. झालं का? तुम्हाला दिले गुणोत्तर tan थीटा बरोबर 24/7. थीटा इथे थीटा म्हणजे कोसबा छेद कोलबा, याचं कर्ण ही कोसबा ही कोलबा ही म्हणजे AB छेद BC, अपोजिट अपॉन ऍडजस्टंट AB अपॉन BC. झालं म्हणजे AB किती झाली याला के लावायचा, BC किती झाली 7k. त्रिकोण ABC मध्ये त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. ट्रायंगल ABC इज राइट एंगल ट्रायंगल बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस प्रमेयाने कर्ण AC वर्ग हायपोटेनस स्क्वेअर साइड 1 बाजू 1 चा वर्ग प्लस साइड 2 बाजू 2 चा वर्ग. चला किती वाला AC आहे का माहिती नाही. AB किती आहे
चा वर्ग, BC किती आहे 7K चा वर्ग, 576 K वर्ग, हा 49K वर्ग. या दोघांची बेरीज 576 49 625K वर्ग. दोघा वर्गमूळ घेऊन टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड, दोघा वर्गमूळ घेऊन टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. हा वर्ग निघून जाईल, हा 25 चा आहे, हा K चा आहे. मग आता आपण साइन दिलेला आहे, टॅन दिलेला आहे, साइन थिटा आणि कॉस थिटा काढू. इथं बसायचं. कोसाला छेद कर्ण AB छेद AC, ऑपोजिट अपॉन हायपोटेनस AB अपॉन AC. कॉस कोलवा छेद कर्ण ऍडजसेंट अपॉन हायपोटेनस BC अपॉन AC. जस्ट पुट द व्हॅल्यूज. AB 24K, हा 25K, हा 7K आणि 25K. K गेले 24/25 आणि 7/25. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला पान नंबर 110 वरची आपली चारही गणित समजून दिलेली आहेत. आता त्यावरची उदाहरणं 8.2 मध्ये आहेत. आपण 8.2 आणि प्रॉब्लेम सेट 8 हा पुढच्या तासाला सोडूयात. आता थांबूयात. धन्यवाद.